आम्ही जेव्हा पेशंटला सांगतो की तुम्हाला हा डोळ्याचा आजार आहे, तेव्हा बऱ्याचदा त्यांची पहिली रिॲक्शन हीच असते की अरे आम्हाला तर दुखत नाहीये, आम्हाला सगळं व्यवस्थित दिसतंय, तर असं कसं आम्हाला होईल. डोळ्यांच्या अशा बऱ्याच साऱ्या डिसीजेस किंवा कंडिशन्स आहेत की ग्लॉकोमा म्हणजे काचबिंदू किंवा डायबिटिक आय डिसीज जे मधुमेहामुळे डोळ्यांच्या मागच्या पडद्यामध्ये होणारा प्रॉब्लेम किंवा अर्ली स्टेजेस ऑफ कॅटरॅक्ट किंवा मोतीबिंदूची जी सुरुवात आहे तेव्हा पेशंटला दुखत नाही किंवा नजरही कमी होत नाही. ग्लॉकोमाला फेमसली म्हणतात थीफ ऑफ द आय, कारण ग्लॉकोमा किंवा काचबिंदूमध्ये जेव्हा पेशंटला जाणवतं की आपली नजर कमी झाली आहे तेव्हा ऑलरेडी खूप उशीर झालेला असतो. किंवा डायबिटिक आय डिसीज किंवा मधुमेहामुळे जेव्हा डोळ्याच्या मागच्या पडद्यामध्ये डॅमेज होतो त्यावेळेला सुरुवातीच्या स्टेजेसमध्ये काहीच कळत नाही. द सेम कॅटरॅक्टसाठी पण आहे. जेव्हा मोतीबिंदू सुरुवातीच्या स्टेजेसमध्ये असतो तेव्हा दुखत नाही किंवा नजर कमी झालेली पेशंटला बऱ्याच लक्षात येत नाही. डायग्नोसिस केलं किंवा लवकर आपल्याला लक्षात आलं की आपल्याला मोतीबिंदू आहे किंवा ग्लॉकोमा आहे किंवा डायबिटिक रेटिनोपॅथी आहे, तर त्याची ट्रीटमेंट करून लॉंग टर्म मध्ये होणारा जो डोळ्याला डॅमेज आहे किंवा परमनंट व्हिजन लॉस आहे तो आपण वाचवू शकतो. म्हणून जरी तुम्हाला दुखत नसेल किंवा डोळ्याचा काही त्रास वाटत नसेल तरी वर्षातून एकदा आय चेकअप करणं गरजेचं आहे.